कुठे जायचं? आता काय माहिती साहेब कुठं जायचं, म्हणजे आम्हाला काय माहिती नाही बरं का. पण लाली संग काही थांबायचा नाही बरं का साहेब. यो म्हणजे ना त्याला लाली आवडतच नव्हती. हा पण एक होतं बरं का नंतर नंतर ना जरा बरं चालायला लागलं होतं त्यांच्यामध्ये. पण खरंच प्रेम होतं का प्रेमाचं नाटक करत होता कुणास ठाऊक. कारण आहे ना लाली जेव्हा गायब झाली ना तेव्हा हाच होता तिच्या संग शेवटी. आम्ही तर बाई कोणी घरामध्ये नव्हतोच, आम्ही बाहेर गेलो होतो लग्नाला. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. मिलॉर्ड, आता मी गोपाळचा मित्र लक्ष्मण उर्फ लकी त्याला मी विटनेस बॉक्स मध्ये बोलू इच्छितो. परवानगी आहे. लक्ष्मण, मला सांगा, तुझी टपरी गोपाळच्या अगदी दुकानासमोर आहे ना? होय साहेब. म्हणजे तुला तुझ्या टपरीतून गोपाळचं दुकान अगदी दिसत असेल व्यवस्थित? होय साहेब. मग मला सांग, गोपाळच्या हालचाली कशा होत्या रे? कशा म्हणजे? गोपाळ दुकानावर असायचाच कधी. म्हणजे नेहमी मला म्हणायचा दुकानावर लक्ष ठेव, दुकानावर लक्ष ठेव. आणि ह्यो मात्र गायब असायचा साहेब. काय बसायचं? हो. आणि कुठे जायचं ते काय माहित नाही साहेब. म्हणजे लाली गायब झाल्यानंतरही दुकान सोडून निघून जायचा? होय साहेब. म्हणजे तो लालीला टॉर्चर करायला, तिला त्रास द्यायला कुठेतरी खाली जात असेल किंवा बाहेर कुठेतरी जात असेल अशी शक्यता आहे, बरोबर? होय साहेब, असं असू शकतं. कारण ह्यो दुकानावर नसायचाच. म्हणजे कधी कधी तर मला पण कळायचं नाही ह्यो जायचं कधी आणि यायचं कधी. त्यामुळं जेव्हा ह्यो दुकानावर नसायचा तेव्हा ह्यो नेमका तो गोडाऊनमध्ये असणार साहेब. आणि तिथंच त्यानं लाली वहिनींना ठेवलं असेल असं मला वाटतंय साहेब. ठीक आहे, तू बसू शकतोस तुझ्या जागेवर. थँक्यू. मिलॉर्ड, कोर्टाने या सगळ्या साक्षींची नोंद करून घ्यावी. या साक्षींवरून एवढं निश्चित आहे की लाली सोबत इतरांना वाटतंय तसं गोपाळचे संबंध काही आलबेल नव्हते. लाली आणि गोपाळ यांच्यातला वाद वरवर मिटलेला जरी वाटत असला तरी सुद्धा नकोशा असलेल्या नात्यामध्ये अडकल्याची खतखत गोपाळच्या मनात होती, जी विकृत पद्धतीने बाहेर आली. गोपाळला सुरुवातीपासूनच लाली नको, म्हणून त्याने सुरुवातीपासून तिचा छळ केला, मानसिक छळ केला, शारीरिक छळ केला आणि संधी मिळताच तिला संपवलंय मिलॉर्ड. आणि जेव्हा लाली गायब झाली हे इतरांना कळायला लागलं तेव्हा याच्यावर संशय येऊ नये म्हणून याने याच्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले मिलॉर्ड. मिलॉर्ड, गोपाळचं म्हणणं आहे त्याची पत्नी पळून गेली, पण मला सांगा मिलॉर्ड, जिने हट्टाने याच्यासोबत लग्न केलं ती का पळून जाईल? आणि म्हणून याने तिचा खून केलाय, तिच्या बॉडीची विल्हेवाट लावली याची दाट शक्यता आहे. कोण आहे का घरात? कोण आहे का घरात? बया कोणी आहे का घरी? ए झिपऱ्या तिथ्या. कुठं ठेवले असतील पोस्टर?
पुण्यापर्यंत पोस्टर लावणार होतात ना, आता लावा. जित्याची रिक्षा घरीच आहे आज. जित्या पण घरात असेल. जित्या, अय जित्या. जित्या, अय जित्या, अरे हायस का घरात? अरे रिक्षा पाहिजे होती. अय जित्या, अरे हे कुठे गेला काय माहिती. आता कोणाचा फोन आलाय? आता हिचा कशाला फोन आलाय? हा हॅलो. अगं हो बया, रिक्षा जाणं आलूया, पण तुझी त्या नाही घरात. ते कुठे गेलाय काय माहिती. आता दुसरी बघायला लागेल. तू ठेव फोन, आलो मी. मिलॉर्ड, माझा पुढचा साक्षीदार खूप महत्वाचा आहे. बरं, तो फक्त पोलीस नाहीये, तर गोपाळच्या नात्यातला आहे. सुधाकर. मिलॉर्ड, मी सुधाकर देशमुख याला विटनेस बॉक्स मध्ये बोलवू इच्छितो. परवानगी आहे. तुम्ही गोपाळचे भाऊ का? मी नाही याला भाऊ मानत. अरे बापरे, काही विशेष कारण? मला ह्याच्यात माझा भाऊ दिसतच नाही. मान्य, पण काही कारण असेल ना, ते कोर्टाला सांगा प्लीज. 20 वर्षांनंतर यो परत आला. यो गोपाळ नाही, भामटा आहे.